ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न। तर हा ITR भरण्यासाठी कोणता फॉर्म वापरावा आणि तो नेमका कसा भरावा। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्ही आहे माझ्या YouTube चॅनलवर म्हणजेच एज्युकेशनल मनोहरवर आणि मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर। तर ITR चा फॉर्म भरत असताना अनेकांची धांदल उडते, कारण ITR फॉर्म भरण्यासाठी तो कोणता फॉर्म आपण भरायला हवा आणि तो कसा भरायला हवा याबद्दल अनेकांना माहित नसते। आणि त्यामुळेच आपला हाच एक प्रश्न लक्षात घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये मी एक सविस्तर माहिती याबद्दलच घेऊन आलोय। आणि त्यामुळेच या व्हिडिओला सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायलाही आपण विसरू नका। चला तर बघूया की ITR भरण्यासाठी कोणाला कोणता फॉर्म भरता येईल आणि तो कसा भरता येईल। तर फॉर्म नंबर 1 ते फॉर्म नंबर 4 ITR भरण्यासाठी कोणासाठी कोणता फॉर्म हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। ITR भरण्यासाठी कोणता फॉर्म वापरावा, तो कसा भरावा याची अनेकांना कल्पना नसते। परिणामी ITR भरताना अनेकांचा गोंधळ उडतो। सध्या ITR भरण्यासाठी लोकांची लगबग चालू आहे, पण आपण नेमका कोणता ITR फॉर्म भरावा हेच अनेकांना समजत नाही। तसे ITR चे एकूण 4 फॉर्म आहेत। हे 4 फॉर्म वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी असतात। याच पार्श्वभूमीवर ITR चे हे 4 फॉर्म कोणी भरावे, त्यासाठीच्या काय अटी असतात हे आपण आता जाणून घेऊया। ITR फॉर्म नंबर 1 कोण वापरतं, तर ITR फॉर्मच्या एकूण 4 फॉर्म मधील पहिला फॉर्म हा ITR फॉर्म 1 म्हणून ओळखला जातो। या फॉर्मला सिंपल फॉर्म देखील म्हटले जाते। नोकरी करणारे लोक ITR भरण्यासाठी हा फॉर्म वापरतात। हा सर्वात जास्त फाईल केला जाणारा फॉर्म आहे। ITR फॉर्म 1 हा पर्सनल टॅक्स पेयर्स साठी आहे। ज्या लोकांच्या उत्पन्नाचा स्रोत हा पगार, पेन्शन, होम असेट्स आहे ते लोक हा फॉर्म भरतात। त्यानंतर आहे ITR फॉर्म 2 कोण भरतं, तर 50 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असणारे लोक ITR फॉर्म 2 चा उपयोग करू शकतात। कंपनीचे संचालक असाल किंवा संबंधित आर्थिक वर्षात नॉन लिस्टेड इक्विटी शेअर्स मध्ये गुंतवणूक केली असेल तर ITR फॉर्म 2 भरता येईल। ज्यांना एकापेक्षा अधिक घरं आहेत आणि या घरांच्या माध्यमातून ते पैसे कमवतात, विदेशातूनही जे पैसे कमवतात, विदेशात असलेल्या संपत्तीचे मालक आहेत, ते ITR फॉर्म 2 भरू शकतात। यामध्ये नोकरी, पेन्शन असणाऱ्या लोकांचाही समावेश आहे। त्यानंतर आहे ITR फॉर्म 3 कोण भरतं, जे उद्योजक आहेत ते ITR फॉर्म 3 भरतात। छोटा उद्योग असणारे उद्योजकही या फॉर्मच्या माध्यमातून ITR भरतात। फ्रीलान्सर, कलाकार, सहकलाकार देखील ITR फॉर्म 3 अंतर्गत ITR भरतात। त्यानंतर आहे ITR फॉर्म 4 भरण्यासाठी अट काय, तर ITR फॉर्म 4 हा सुगम फॉर्म म्हणून प्रसिद्ध आहे। ज्या व्यक्तीचा उद्योग 50 लाख रुपयांपेक्षा अधिक आणि 2 कोटी रुपयांपर्यंत आहे ते ITR फॉर्म 4 भरतात। तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी ITR कोणता फॉर्म आपण भरायला पाहिजे आणि कोणता फॉर्म कोणी भरायला पाहिजे आणि तो कसा भरायला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्यासाठी घेऊन आलो होतो। त्यामुळे हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल
तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायलाही विसरू नका. अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत माहितीपर व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोर या नावाने देण्यात आलेली आहे. त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता. चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा आपण भेटणार आहोत. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार.